नमस्कार. आज आपण बनवणार आहोत असा वडापाव की पहिला घास घेतात मुंबईच्या रस्त्याची आठवण येईल. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ, मसालेदार बटाट्याचा वडा आणि त्यासोबत झणझणीत चटणी. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी कराल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या भन्नाट वडापाव रेसिपीला. मी चण्याचं पीठ घेतलं, त्यात हळद टाकली, मीठ टाकलं, हिंग टाकला. ते मी पाणी टाकून बॅटर तयार करून घेतलं. त्याचं बटाटे उकडून घेतलेले मी, त्याची सालं काढून कट करून घेतली. एका कढईमध्ये मी मोहरी टाकली. तेल गरम झाल्यानंतर मी परत हिरवी मिरची लसूणची पेस्ट होती ती टाकून घेतली, जाडसर वाटलेली. कढीपत्ता टाकला, हळद टाकून घेतली, हिंग टाकला, त्यानंतर मी बटाटे कट केलेले होते ते टाकून चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतलं. ते बटाटे अगदी थोडे थोडे स्मॅश केले मी त्यातच. तुम्ही नक्की करून बघा ना. आता पावसाळा चालू झाला आहे तर गरमागरम वडापाव खायला तर कोणाला नाही आवडत. नक्कीच ट्राय करा. बाहेर छान असा पाऊस चालू आहे. नक्कीच तुम्ही बनवून बघा वडापाव. तुम्ही बघू शकता सर्व मी मिक्स करून घेतली बटाट्याची भाजी. त्याचे गोल बॉल्स बनवून असे चपटे बनवून घेतले मी सर्व. आणि जे मी चण्याचं बॅटर बनवून घेतलं होतं ना, त्यात मी डीप करून घेतले. अगोदर मी कढईत तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर मी ते चण्याच्या बॅटरमध्ये डीप करून आणि फ्राय करायला घेतले वडे सर्व. आपले बटाटे वडे छान फ्राय झालेत. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि त्यानं सोबत चटणी मी आपलं बटाट्याचं जे बॅटर साईडला जे चण्याचं ते पडतं ना, तुम्ही बघू शकता कढई ते थोडं थोडं पडलेलं आहे ना, ते फ्राय केलेलं ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यानंतर लसूण टाकला मी, सालीचं लसूण घेतला मी. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आणि आपला पाव असतो ना त्याचं थोडे तुकडे करून मी त्यात टाकले. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि ते मिक्सरला ग्राइंड करून घेतले. आपली वडापावची चटणी देखील रेडी झाली. तुम्ही बघू शकता वडे पण छान दोन्ही साईडनी कुरकुरीत फ्राय झालेत. त्यानंतर मी पाव आहेत ना ते मधून कट केले. आपण ती चटणी बनवून घेतलेली ती देखील वडापावमध्ये टाकून घेतली आणि आपला वडापाव टाकला त्यात. आणि खाण्यासाठी आपला वडापाव अगदी रेडी झाला. गरमागरम वडापाव. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता आपली वडापावची चटणी पण रेडी झाली. वडापाववाले अशीच चटणी करतात. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.